तुम्ही पण मेकअप न काढताच झोपता का? तर ही चूक अजिबात करू नका. तुम्ही जर मेकअप न काढताच जर झोपला तर तुमची स्किन खराब होते. तुमच्या स्किनवरती पिंपल, डार्क स्पॉट, अनइव्हन स्किन टोन, पिगमेंटेशन, ओपन पोर्स असे बरेच ब्लॅक हेड, व्हाईट हेड असे बरेच प्रॉब्लेम आपल्या स्किनवरती वाढत असतात. तर मेकअप काढूनच झोपायचा आहे. तर मेकअप कसा काढायचा हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप बघणार आहे. तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी शीतल. तर आपल्या चॅनलवरती दर आठवड्याच्या मंगळवारी आणि शुक्रवारी फॅशन, लाईफस्टाईल, मेकअप, DIY आणि स्किन केअर अशा बऱ्याच विषयांवरती मी व्हिडिओ घेऊन येत असते. तर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि येणारे असेच नवनवीन जे व्हिडिओ आहेत ते तुम्ही पाहत राहा. तर आजचा व्हिडिओचा टॉपिक खूप इम्पॉर्टंट आहे आणि खूप सोपा आहे, कारण की आपण मेकअप करतो पण मेकअप न काढता जर आपण झोपलो तर आपली स्किन खूप खराब होते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्टेप बाय स्टेप मेकअप कसा काढायचा आणि आपली हेल्दी स्किन कशी ठेवायची हेच आपण आज व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे. तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. योग्य पद्धतीने मेकअप कसा रिमूव्ह करायचा हेच आपण आज स्टेप बाय स्टेप बघणार आहेत. तर आता आपल्याला मेकअप काढताना जी आपली पहिली स्टेप आहे, आपल्याला आपल्या चेहऱ्यावरचा जो मेकअप आहे तो छान मायसलर वॉटर किंवा कोकोनट ऑइल किंवा आल्मंड ऑइल याच्याने आपल्याला छान मेकअप रिमूव्ह करायचा आहे. आपल्याला आपला मेकअप जो आहे तो डबल क्लिन्झिंगमध्ये काढायचा आहे. तर आपल्याला पहिल्या क्लिन्झिंगमध्ये आपण मायसलर वॉटर वापरले. तुम्ही जर लाईट मेकअप केला असेल तर तुम्ही डायरेक्ट कोकोनट ऑइलने पण चेहरा जो मेकअप आहे तो छान मेल्ट करून घ्यायचा आहे आणि मग छान कॉटनच्या साहाय्याने पुसून घेऊ शकता. तर तुम्ही जर हेवी मेकअप केला असेल तर मायसलर वॉटर वापरा आणि मायसलर वॉटरने छान आपला जो पूर्ण मेकअप आहे तो रिमूव्ह करा. कारण की आपल्या चेहऱ्यावर कुठल्याही प्रकारचा मेकअप जर राहिला नाही पाहिजे, त्याच्यासाठी आपण छान मायसलर वॉटरचा वापर करायचा आहे. तर चला मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगते मेकअप कसा रिमूव्ह करायचा. तर हे गार्नियरचं माझ्याकडे मायसलर वॉटर आहे. तर हे मस्त कॉटनच्या साह्याने आपल्या याच्यावरती कॉटनवरती घ्यायचं आहे आणि याच्याने छान पूर्ण चेहऱ्यावरचा जो मेकअप आहे तो आपल्याला पुसून घ्यायचा आहे. तर मी जास्त मेकअप नाही करत. मी हेवी मेकअप करतच नाही. हेवी मेकअप जे कधी लग्न कार्य वगैरे जेव्हा असतात ना तेव्हाच मी हेवी मेकअप करते. नाहीतर मी साधारण आपला जो रेग्युलर बेसिसचा मेकअप आहे बीबी क्रीमचा तोच करते. मी जास्त हेवी मेकअप करतच नाही. बघू शकता, जरी बीबी क्रीमचा जरी मेकअप करत असेल तर बघू शकता तरी किती थर असतो आपल्या चेहऱ्यावरती. म्हणजे आपण जर मेकअप जर ठेवून जर झोपलो तर एवढी स्किन आपली खराब होते, तुम्ही बघू शकता. तर त्याच्यासाठी आपल्याला डबल क्लिन्झिंग मध्ये आपल्याला जो मेकअप आहे तो रिमूव्ह करायचा आहे. आणि आपल्याला चेहऱ्यावरती छान कॉटनच्या साह्याने पुसून घ्यायचंय. पण डोळ्यांवरचा जो मेकअप असतो, आय शॅडो, मस्कारा जे जर काढायचं असेल तर डोळ्यांवर जास्त घासायचं नाही. तर कॉटनच्या याच्यावरती आपल्याला मायसलर वॉटर घ्यायचंय आणि असं छान डोळ्यांवरती हलक्या हाताने पुसायचा प्रयत्न करायचा आहे. 30 मिनिटं ठेवा. कारण मी बघू शकता, मी हे लावत नाही कारण मी दोघं वॉटर लाईनला फक्त काजळ लावते आणि असेही माझे डोळे जे आहेत थोडेसे मोठे आहेत, त्याच्यामुळे मला जास्त मस्कारा वगैरे लावायची गरज पडत नाही, त्यामुळे मी लावत नाही. तर चोळायचं नाही, छान हलक्या हाताने आपल्याला मसाज करून घ्यायचं आहे आणि मग पुसून घ्यायचं आहे. जेंटल, एकदम जेंटल. कारण की जास्त रब जर करणार तर जो आपली डोळ्यांची जी स्किन असते ती खराब होते. तर आपल्याला एकदम हलक्या हाताने तो डोळ्यांखालचा मेकअप जो आहे तो पुसून घ्यायचा आहे. आयब्रोज पण पुसून घ्या. तुम्ही जर आयब्रो फिल करत असाल तर आयब्रो पण आपल्याला पुसून घ्यायचे आहे छान असं. पूर्ण एकदम हलक्या हाताने आपल्याला डोळ्यांच्या आजूबाजूचा मेकअप काढायचा आहे. तुम्ही बघू शकता डोळ्यांवरती आय शॅडो लावलेलं होतं तर किती छान, किती खराब झालेलं आहे कॉटन. तर असं छान पूर्ण मेकअप जो आहे तो आपल्याला पुसून घ्यायचा आहे. ही आपल्याला पहिल्या स्टेपमध्ये आपल्याला पूर्ण मेकअप मेल्ट करून घ्यायचा आहे. तुम्हाला जर मायसलर वॉटर नसेल तर आपल्या घरातलं कोकोनट ऑइल घ्यायचं आहे आणि कोकोनट ऑइलने आपल्या हातांवरती छान कोकोनट ऑइल घ्यायचं आणि त्याच्याने छान मसाज करून पूर्ण मेकअप जो आहे तो मेल्ट करून घ्यायचा आहे. तर आता लिपस्टिक पण मी कॉटनच्या साह्याने पुसून घेते. तर आपली पहिली स्टेप झाली आहे. आपण मायसलर वॉटरने चेहरा रिमूव्ह करून घेतला. हे मी गार्नियरचा वापरते. हे मला फ्रीमध्ये भेटलं होतं. मी नायकावरनं जास्त प्रोडक्ट ऑर्डर केलं त्यावेळेस.
तर नसेल तर आपण कोकोनट ऑइल किंवा आल्मंड ऑइल हे जरी वापरलं तरी पण आपल्याला चालेल. आणि सेकंड जे क्लिन्झिंग मधली जे सेकंड स्टेप आहे, आपल्याला आपण डबल क्लिन्झिंग करतो. त्यातली आपली पहिली स्टेप आहे, आपण छान मेकअप कॉटनच्या साह्याने पुसून घेतला मायसेलर वॉटरने. सेकंड स्टेपमध्ये आपल्याला छान जेंटल फेस वॉश करायचं आहे. फेस वॉशसाठी मी सेटाफिलचा जेंटल क्लिन्झर वापरते. माझी नॉर्मल टू ड्राय स्किन टाईप आहे, तर माझं हे स्किन टाईप सुटेबल आहे. तर मी याच्याने छान जेंटल जो आहे क्लिन्झर वापरून फेस वॉश करून घेते. तर छान आपल्या चेहऱ्यावरती लावून घ्यायचंय आणि मग आपला चेहरा छान वॉश करून घ्यायचा आहे. हे क्लिन्झिंग मिल्क लावून तुम्ही चेहरा डायरेक्ट पुसून पण घेऊ शकता, पण हेवी मेकअप केला असेल, रात्रीच्या टायमाला जर तुम्ही मेकअप पुसत असाल तर चेहरा छान वॉश करून घ्यायचा आहे. मी आता चेहरा वॉश करून येते पाण्याने आणि मग तुम्हाला पुढची जी स्टेप आहे ती सांगते. तर आता माझा छान फेस वॉश करून झालेला आहे. मी डबल क्लिन्झिंग करून घेतलंय. पहिलं मायसेलर वॉटरने करून घेतलं, नंतर जेंटल क्लिन्झरने मी फेस वॉश करून घेतलेलं आहे. स्किन आहे ती एकदम क्लीन झालेली आहे. पण आपण जेव्हाही फेस वॉश करतो तर आपल्या चेहऱ्याचे जे ओपन पोर्स असतात ते ओपन होतात. त्यांना मिनिमाइज करणं किंवा त्यांना बंद करणं पण गरजेचं असतं. ते जर बंद नाही केलं तर त्याच्यामध्ये घाण जाऊन ब्लॅक हेड व्हाईट हेडचा प्रॉब्लेम होतो. जे पोर्स आहेत ते क्लॉक होतात. तर आपल्याला असं करायचं नाही. त्याच्यानंतर आपल्याला सेकंड स्टेपमध्ये आपल्याला आपल्या स्किनवरती टोनर अप्लाय करायचे. स्किन टाईपनुसार तुम्हाला जे पण टोनर सूट होत असेल ते वापरायचं. पण सगळ्या स्किन टाईपसाठी सुटेबल जे टोनर आहे ते गुलाब जेल आहे. तर आपल्या चेहऱ्यावरती छान गुलाब जेलचा स्प्रे करून घ्यायचा आहे. तर मी माझ्या स्किन टाईपनुसार आपल्या टोनरमध्ये मी गुलाब जेलच वापरते. कुकुंबरचं पण टोनर ते छान असतं. तुम्ही बायोटिकमध्ये असं बायोटिकचं जर घेतलं ते पण छान आहे. मी बायोटिकचं जे कुकुंबरचं टोनर आहे ते यूज केलंय. उन्हाळ्यासाठी ते खास आहे, कारण की चेहऱ्यावरती छान कुलिंग इफेक्ट येतं. तर तुमच्या स्किनच्या अकॉर्डिंग तुम्हाला जे पण सूट होत असेल ते तुम्ही स्प्रे करून घ्यायचं. असं पूर्ण चेहऱ्यावरती छान आहे ते गुलाब जेल स्प्रे करून घ्या. म्हणजे आपल्या चेहऱ्यावरती जे ओपन पोर्स असतात ते बंद होण्यास मदत होते आणि आपली स्किन पण हायड्रेट राहते. तर सेकंड स्टेपमध्ये आपण टोनर यूज करणार आहे. नाईटच्या वेळी जर मेकअप करत असाल, सॉरी नाईटच्या वेळी जर स्किन केअर फॉलो करत असाल, आपल्या नाईटचे जे स्टेप असतात नाईट स्किन केअरमध्ये ते आपल्याला पुढच्या स्टेपमध्ये फॉलो करून घ्यायचे आहे. तर आता टोनर अप्लाय करून झाल्यानंतर आपल्याला आपल्या स्किनवरती लास्ट स्टेपमध्ये मॉइश्चरायझर अप्लाय करायचं आहे. तर तुम्ही जर सिरम वगैरे जर वापरत असाल तर तुम्ही सिरम पण लावू शकता. मी अजून सिरम कुठलेही वापरत नाही. मी नायासिनामाइड सिरम वापरत होती, पण आता सध्या ते मी बंद केलेलं आहे. तर मी डायरेक्ट मॉइश्चरायझर अप्लाय करून घेते, कारण इझी स्टेपमध्ये 2-3 स्टेपमध्ये आपल्याला मेकअप रिमूव्ह करून आपली स्किन हेल्दी मिळवायची. त्यामुळे मी सिरम जे आहे ते स्किप करते. डायरेक्ट मॉइश्चरायझर आहे ते अप्लाय करून घेते. आणि मॉइश्चरायझरमध्ये पण मी इथं निव्हियाचं जे सॉफ्ट क्रीम आहे ते मॉइश्चरायझर वापरते. नाईटच्या टायमाला थोडं हेवी मॉइश्चरायझर वापरायचं. थोडं चेहरा जरी तेलकट वाटत असला तरी पण आपण स्लीपिंग मोडमध्ये असतो, तर आपली स्किन छान हायड्रेट होण्यास नक्कीच मदत होते. म्हणजे आपली स्किन रिपेअर पण होते. 7 ते 8 तास आपण रेस्ट घेतो तर आपली स्किन जी आहे ती रिपेअर होते आणि हायड्रेट पण होते. तुमच्या चेहऱ्यावरती जर खूप डार्क सर्कल असतील किंवा चेहऱ्यावरती जर डोळ्यांच्या भोवती पण खूप डार्क सर्कल असतील, तर कोकोनट ऑइल आणि व्हिटॅमिन ई कॅप्सूल घ्यायचे आणि त्याच्याने जेंटल आपल्या चेहऱ्यावरती किंवा आपले जे डार्क स्पॉट असतात त्याच्यावर लावून घ्यायचे. आपल्या डोळ्यांभोवती पण थोडंसं छान मसाज करून घ्यायचं. असं केल्याने तुमचे जे डार्क स्पॉट आहेत ते पण कमी होतील. तर मला पिगमेंटेशनचे डाग आहेत, तर माझे पिगमेंटेशनसाठी जी आपली होम रेमेडी जी आहेत ती मी अप्लाय करतेच आहे. तर त्याच्यामुळे माझे ते हे पण जे आहेत ना पिगमेंटचे डाग 100% फेड आउट होतात. ते तुम्ही बघू शकता. खूप होते प्रेग्नन्सी नंतर. अजून पण बाळ माझं फीडिंग करते, त्याच्यामुळे आता बऱ्यापैकी कमी झालेत, म्हणजे कव्हर झालेत. तुम्ही बघू शकता. मी पण होम रेमेडीज अप्लाय करते.
तर अशा स्टेपमध्ये आपल्याला आपला जो मेकअप आहे तो रिमूव्ह करून घ्यायचा. इझी स्टेप आहे. डबल क्लिन्झिंग करा, टोनर वापरा, मॉइश्चरायझर लावा आणि संपली आपले नाईट स्किन केअर रुटीन पण संपतं आणि आपला मेकअप पण त्याच्यामध्ये रिमूव्ह होतो. आणि असा जर मेकअप रिमूव्ह केला तर आपली स्किन जी आहे लाँग टर्मसाठी हेल्दी, ग्लोईंग आणि पिंपल फ्री पण राहू शकते. तर चला, तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा. तर अशा सोप्या पद्धतीने आपण आपला मेकअप रिमूव्ह केला आहे. तर आय होप तुम्हाला व्हिडिओ युजफुल वाटला असेल. तर व्हिडिओ युजफुल वाटला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा. कमेंटमध्ये सांगा तुम्ही पण ह्या ज्या स्टेप आहेत त्या फॉलो करणार आहात का नाही आहात. इझी स्टेप आहे. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की आठवड्याच्या मंगळवारी आणि शुक्रवारी मी फॅशन, लाईफस्टाईल, मेकअप, DIY, स्किन केअर अशा बऱ्याच विषयांवरती व्हिडिओ घेऊन येत असते. तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि एराने असेच नवनवीन व्हिडिओ तुम्ही पाहत राहा. तर चला, भेटू नेक्स्ट व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.